रोहित आर्य अपहरण प्रकरणात एक मोठा खुलासा करण्यात आलाय। पीडिता मंगल पाटणकरांनी ही सगळी संपूर्ण कहाणी सांगितली आहे। आरोपी रोहित काही दिवसांपासून मुलांचं ऑडिशन्स घेत होता। रोहित मुलांच्या अपहरणाच्या दृश्यासाठी ऑडिशन घेत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। इतर जण असतील त्यांच्या माध्यमातून या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। खरं तर कोथरूडमध्ये त्यांचं निवासस्थान देखील आहे, तरी देखील निवासस्थानी हा मृतदेह घेऊन जाण्यात आलेला नव्हता। जयाबाई सुतार रुग्णालय जे आहे कोथरूडमधलं, तिथे नेऊन कागदपत्रांची पूर्तता जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर आपण आता पाहतोय की या मृतदेहावरती विद्युत दाहिनी जे आहेत ते अंत्यसंस्कार केले जातील। मृतदेह विद्युत दाहिनीकडे जो आहे तो केला जातोय। रोहित आर्या ज्यांच्या माध्यमातून पवईमध्ये हा संपूर्ण जे आहे ते सगळा घटनाक्रम आपल्याला माहिती आहे। आणि आता विद्युत दाहिनीमध्ये आतमध्ये यांचा मृतदेह जो आहे तो घेऊन गेलेला आपण पाहतोय। आणि इथेच अंतिम संस्कार जे आहेत ते पार पडणार आहेत। पुण्याचे पोलीस जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। आणि आता आतमध्ये जे आहे ते माध्यमांना सोडलं नाही आणि आतमध्ये अवघ्या काही मिनिटांमध्ये हा अंत्यसंस्कार जो आहे तो पार पडणार आहे। त्यामुळे रोहित आर्या यांना त्यांचं निवासस्थान कोथरूडमध्ये असताना देखील निवासस्थानी जो आहे तो मृतदेह घेऊन गेलेला नाही, थेट मुंबईहून पोस्टमॉर्टम केल्यानंतर हे झालेलं पाहायला मिळतं। आणि आपण आतमध्ये पाहतोय, आवाज आतमधला येतोय की त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांच्या रडण्याचा टाहो जो आहे तो आपल्याला ऐकायला मिळतोय। कारण का नातेवाईक आतमध्ये जे आहेत ते गेलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये शोक जो आहे तो व्यक्त केला जातोय। कारण का वेगवेगळे निर्णय जे आहेत ते सांगितले जात आहेत त्यांच्या सगळ्या मृत्यूबाबत, आणि त्यामुळे नातेवाईकांची काय भूमिका असणार आहे हे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।